तिकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये महापुरामुळे जनावरांच्या चाऱ्याचे हाल होत आहेत। आज उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगावात राष्ट्रवादी काँग्रेसकडून चारा वाटप करण्यात आलाय आणि हा चारा वाटप सुरू असताना वैरण घेण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार असा पाऊस झाला आणि त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामधील सीना नदी काठचा जो परिसर आहे तो पूर्णतः पाण्यात गेला आणि त्यामुळे जशी माणसांचे हाल झाले त्यासोबतच जनावरांचे सुद्धा हाल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि मी सध्या उभा आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव या ठिकाणी। आपण बघू शकताय या ठिकाणी चारा वाटप जो आहे तो केला चाललाय आणि शेतकऱ्यांची ही चारा घेण्यासाठीची झुंबड जी आहे ती एकूणच उठल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर बळीराजा आपल्या प्राण्याला मुलाप्रमाणे जपतो। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, काय सांगाल किती जनावर आहेत आणि कशा पद्धतीने वाटप होतं? वाटप चांगलं आहे पण काय आहे जनावर भरपूर आहेत, एवढे परत नाही वैरण। हा भरपूर लागते वैरण। किती लागते वैरण? आम्हाला रोज एक बैलगाडी वैरण लागते। हा 12-15 गुरा आहेत, म्हशी आहेत, काय लहान आहेत काय मोठे आहेत। हा हे झाले मदत ते चांगली आहे पण कसं आहे लोक व्यवस्थित घेत नाही, शिस्तबद्धता दिसत नाहीये, कसंही वरबाडलं आहे गावात वैरणच नाही त्याच्यामुळे हे लोक असं करायला। गुरं भरपूर आहेत वैरण कमी आहे त्याच्यामुळे लोक काय आहे आता वैरण कुठंच नाही गावात। त्याच्यामुळे आपण या ठिकाणी बघू शकता की लहान लहान मुलं सुद्धा जी आहेत तीही वैरण वरबाडून नेत असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। या ठिकाणी वयस्कर मंडळी असतील। आजोबा किती गुरं आहेत? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।